करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 14वा अखंड ध्यान नाम. समास 3रा कवित्व कला निरूपन्ना. श्रीराम समर्थ. कवित्व शब्द सुमनमाळा अर्थ परिमळ आगळा तेने संत षटपदकुळा आनंद होय. जय सद्गुरु. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवात तर झालेली. आळस आला, कंटाळा आला, झोप आली, बघा लगेच जांभई आली. विचार करा, जय जय रघुवीर समर्थ म्हणताच आपल्या हातातली स्मरणिका पडते. पण टी व्ही चालू झाली की हातातला रिमोट पडतो का विचार करा. हातातला मोबाईल पडतो का विचार करा. का भाग दिलेला आहे? कारण मन चंचल आहे. मनाला स्थिरावर आणायचं आहे. मन स्थिर प्रत्यक्षपणे भगवंताच्या चरणी असलं पाहिजे. का प्रार्थना बोलावी लागली? का स्मरण करावं लागलं? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा. तो तिघांच्या पलीकडचा आहे ना, आपण अलीकडचे. बरोबर की नाही? तिघांच्या पलीकडचा कोण आहे? श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म. त्याचं कार्य आहे, जग त्याचं आहे, चालवणारा तोच आहे. ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच कळे ना. उत्तमाचा भाग, उत्तमाचा बोध, उत्तमाचं निरूपण आणि उत्तमाचं श्रवण. 2 वेळा जय दाखवला. जय कोणाचं आहे? आत्तापर्यंत आपण घोषणा देत होतो. कोण बोललं? घोषणा दे. आपण घोषणा देत बसतो. परंतु जय हा मागे होता. परंतु जय हा आपला पहिल्यांदा दाखवला. एकदा नाही तर 2दा. जय जय रघुवीर समर्थ. कारण आपण आत्तापर्यंत सर्वांची मतं जाणून घेतली, ऐकली आणि त्यानुसार आपण वागत गेलो. परंतु ज्याप्रमाणे आपण ऐकत गेलो त्या त्या मतानुसार आपण तोंडावरच पडलो. आपण विचार केला, अरे या व्यक्तीचं ऐकलं नसतं तर बरं झालं असतं. पण हे जे मत आहे हे खुद्द भगवंताचं. आपल्यावर जेव्हा संकट येतात, अडचणी येतात, तेव्हा आपण कोणाकडे हात पसरतो, कोणाकडे मागणी करतो? तर भगवंताकडे मागतो. बरोबर की नाही? मग आपल्यावर प्रसंग आलेला आहे. आपल्याला संपूर्णपणे जर पाहायला गेलो तर त्याने आयुष्य आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. त्यानेच सर्व काही करून दिलेलं आहे. हा देह कोणाचा? परमेश्वराचा. चालवणारा कोण आहे? परमेश्वर आहे. मग आपल्यावर असणारी जी सुखदुःख आहे ते त्याच्याच चरणी आपण जर मानली तर त्याची उत्तरं आपल्याला तिथंच पाहायला मिळतील जिथे आपल्याला प्रश्न येत असतात. म्हणून या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडावा हेच मुख्य उद्दिष्ट आहे. दशक 14वा दाखवलं. अखंड ध्यान नाम. अखंड म्हणजे काय? खंड न पडणारी. ध्यान. आपलं ध्यान कुठे आहे? आपलं ध्यान कुठे आहे? प्रत्येकाने पहावे आपणासी आपण. ध्यान मूलं सद्गुरुमूर्ती, पूजा मूलं सद्गुरुपदम, मंत्रमूलम सद्गुरुवाक्य आणि मोक्ष मूलं सद्गुरुकृपा. माहिती आहे, बोलतो पण ऐकत नाही. त्यानुसार आपण वागत नाही. आपल्यामध्ये खंड कधी पडता कामा नये. नामस्मरण दिलेलं आहे. 2 टायमाची उपासना दिलेली आहे. बघा पूजा अर्चा आपल्याला दिलेली आहे. आणि त्यामधला समास 3रा सुद्धा उत्तमाचा दिलेला आहे. कवित्व कला निरूपण. समर्थ म्हणाले 3रा भाग दाखवला. ज्याप्रमाणे आपण पाहायला गेलो, पहिला जो भाग जो दाखवला तो निस्पृह लक्षण दाखवला. 2रा भाग जो दाखवला समर्थांनी भिक्षा निरूपण दाखवला. आणि 3रा जो आता आपल्याला श्रवण करायचा आहे तो म्हणजे कवित्व कला निरूपण. कवित्व म्हणजे काय? कविता.
आणि कला म्हणजे आपल्यामध्ये असणारी जी कला अवगत आहे ती, त्याचं उत्तम प्रकारे सुंदर अशा प्रकारे विश्लेषण आणि सुंदर प्रकारे निरूपण आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. कवित्व शब्द सुमनमाळा, अर्थ परिमळ आगळा, तेने संत षटपद कुला आनंद होय. समर्थ म्हणतात, कवित्व म्हणजे शब्दरूपी फुलांची माळ असून त्याचा अर्थ म्हणजे त्या फुलांचा आगळा वेगळा सुगंध होय. आता आपल्या घरामध्ये देवारा असतो, आपण मंदिरामध्ये जातो, चांगली गोष्ट आहे, उत्तमाची आहे. परंतु ज्या वेळेला आपण देवाला फुलं वाहतो, हार बघा, प्रत्यक्षपणे त्या फुलांचा जी माळ असते ती आपण देवाचरणी समर्पित करत असतो. त्या फुलांना पाहून आपल्या जीवनाला एक प्रकारे सुगंध येत असतो. आपल्याला ताजतवानं टवटवीत झाल्यासारखं वाटतं, कारण आपला चेहरा कोणी पाहावा, समोरच्या लोकांचा आपला चेहरा पाहून लोक म्हणतात, अरे याचा चेहरा पाहिला की काम होत नाही. परंतु आपण त्या फुलाकडे पाहून आपलं काम झालं, कारण प्रत्यक्ष परमेश्वराने आपल्याला आशीर्वाद दिला. ही भगवंताची कृपा आहे, ही समर्थ कृपा आहे. मग अर्थ परिमळ आगळा, अर्थ आपण जाणून घ्यायचा. अर्थ दोन प्रकारचे निघतात. अर्थ म्हणजे त्या फुलांचा आगळा वेगळा सुगंध. देवासमोर आपण उदबत्ती लावतो, अगरबत्ती लावतो की नाही? काय हो, लावतं की नाही? नक्कीच. दिवा जळो देवापाशी आणि उजेड पडो सर्वांपाशी. वाईट वासना येतात, वाईट विचार येतात, वाईट वाससुद्धा येतो. पण अशी अगरबत्ती, अशी उदबत्ती आपण देवासमोर लावली की त्या सुगंधानेच आपलं संपूर्णपणे मन त्या अगरबत्तीच्या वासाकडे प्रत्यक्षात आकर्षिलं जातं. नाही ते विचार आपल्या मनामध्ये येतात, डोक्यामध्ये येतात, परंतु त्या वासाने संपूर्णपणे आपलं मन त्या भगवंताच्या चरणी समर्पित होत असतं. दिवा का लावतो, अगरबत्ती का लावतो, फुलं का वाहतो? बघा, प्रत्यक्षपणे तेने संत षटपद कुळा आनंद होईल. त्याच्याच योगे संतरूपी बघा, प्रत्यक्षपणे आनंद कशा प्रकारे प्राप्त होईल. जीवनामध्ये अनेक दुःख येतात, अडचणी येतात, संकट येतात. आपण देवाला विसरतो, काम नाही झालं की देवाला सुद्धा दोष देत बसत असतो. परंतु ज्याच्या दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले. ऐसी माळा अंतकरणी, गुंफून पूजा रामचरणी, ओंकार तंत अखंडपणी खंडूच नये. शब्दरूपी सुमनांची माळ, समर्थ म्हणाले, फुलांची माळ अंतकरणामध्ये गुंफून ती रामचरणी अर्पण करावी, देवाचरणी अर्पण करावी. आपण आपलं मन कसं भरकटलेलं असतं ना, जसं टी व्हीमध्ये चॅनल्स असतात, बरोबर की नाही? 1000 चॅनल असतात. हा पिक्चर न आवडला की दुसरा चॅनल बदलला, दुसरा पिक्चर. ही सिरियल न आवडली, ती न आवडली, लगेच दुसरा चॅनल बदलला. मॅच आवडली, ती न आवडली, आपण दुसरा चॅनल बदलला. अनेक प्रकारचे मन बदलत असतात, अनेक प्रकारची विषय वासना बदलत असते, अनेक प्रकारचे चॅनल्स बदलत असतात. तसंच आपल्याला बघा, आपलं मनसुद्धा चंचल होत असतं. परंतु एखादं फूल ज्यावेळी सुई दोरामध्ये आपण बघा प्रत्यक्षपणे काय करत असतो, एकमेकांशी, फूल वेगळं आहे आणि हार वेगळा आहे, फुलांची माळ वेगळी.
ज्याप्रमाणे आपण ती माळ एकमेकांमध्ये गुंफून देवाचरणी ठेवतो, तेव्हा संपूर्णपणे फुलं ती परमेश्वराच्या चरणी येत असतात आणि ती सुद्धा एका दोरामध्ये समाविष्ट होतात. तसंच आपलासुद्धा देह हा परमेश्वराच्या चरणी असला पाहिजे. एका दोऱ्यामध्ये गुंतलेला हा देह आहे, परंतु आपला देह हा दोऱ्यामध्ये गुंतलेला नाही आहे. आपला देह त्याच्यासमोर बसलेला आहे. मन घरी काय करतंय त्याकडे लक्ष. आपले पाय बघा, आपले हात बघा. प्रत्यक्षपणे पंचकर्म ज्याप्रमाणे 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये तशा प्रकारे त्याच्या चरणी आहेत का बघा, पहावे आपणसी. आपण परोपकार करणे, कवित्व अगत्य करणे, त्या कवित्वाची लक्षणे बोली जेती. परोपकारासाठी कवित्व अगत्याने करावे. असे परोपकारी कवित्व कसं असतं याची लक्षणे सुद्धा आपल्याला समर्थांनी प्राप्त करून दिलेली आहे. जेने घडे भगवत भक्ती, जेने घडे विरक्ती, ऐसी या कवित्वाची युक्ती आधी वाढवावी. ज्या योगे भगवत भक्ती घडेल, विरक्ती घडेल, अशा कवित्वाची निर्मिती व्हावी म्हणून जे उपाय करणं जरूर आहे ते आधी केले पाहिजे. जेने घडे भगवत भक्ती. लोक सांगतात त्याप्रमाणे आपण भक्ती करत असतो. जसं आपण लोकांच्या सांगण्याप्रमाणे आपण करत गेलो, परंतु आपल्याला त्याचं काही फळ मिळालं नाही, सामर्थ्य प्राप्त झालं नाही. परंतु जेने घडे विरक्ती, शब्द ज्ञानाला सज्जन लोक महत्त्व देत नाही आणि ऐसिया कवित्वाची युक्ती आधी वाढवा. ज्यामध्ये खरं सामर्थ्य आहे, ज्यातून आपल्याला फळ प्राप्त आणि ज्याप्रमाणे आपण जसं कष्ट करतो त्याप्रमाणे त्या मेहनतीचं फळ प्राप्त होणार आहे, त्याचप्रमाणे देवाला सुद्धा आपण प्रसन्न करून घेता आलं पाहिजे. क्रियेविन शब्द ज्ञान तयान मानिती सज्जन, म्हणून देव प्रसन्न अनुतापे करावा. समर्थ म्हणाले देव प्रसन्नच आहे. देव कधी कोणावर रागावलेला आहे? देव कधी कोणावर कोपलाय? काय हो, आपलाच फक्त विचार असतात, आपल्या डोक्यात नाही ते विषय येतात. लोकांचं आपण ऐकत बसलो. लोक बोलतात देव कोपतो. अहो कोपतो तर देव कुठला? अहो दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जगीदास पाळू. देवाच्या प्रसन्नतेने, त्याच्या कृपेने जे जे बोललं जातं ते अत्यंत प्रशंसनीय असतं. त्यालाच प्रासादिक नाव दिलं गेलं ना. देवाचे न प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे ते ते अत्यंत श्लाघ्यवाने या नाव प्रासादिक. एवढं सामर्थ्य त्या ओवीमध्ये प्राप्त करून दिलेलं आहे. तरी आपण विचार करतो देव अजून आपल्यावर कोपतो. अहो कोपतो तर देव नसतो ना. कारण गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहु साल मंत्रावळी शक्ती मोठी. गुरु अनेक आहेत, परंतु सद्गुरू मात्र एकच आहे. देवाचे न प्रसन्न घडे, जे जे घडे बोलणे ते ते अत्यंत श्लाघ्यवाने या नाव प्रासादिक. कशी उत्तमाची ओवी प्राप्त करून दिलेली आहे. धीट, पाठ आणि प्रासादिक काव्याचे 3 प्रकार. या 3 प्रकारांबद्दल समर्थांनी उत्तम प्रकारे विचार आपल्याला इथे मांडून दिलेला आहे. धीट, पाठ, प्रासादिक, ऐसे बोलती अनेक, तरी हा त्रिविध विवेक बोली जेल. धीट म्हणजे जे जे आपल्या मनात आलं ना त्यावर बरेच धीटपणे जे कवित्व रचलं जातं त्याला धीट असं नाव दिलं गेलेलं आहे. आपण एखादी कविता बोलत असतो, परंतु आपण आपल्यावरच विश्वास ठेवत. ती धीटपणाने बोलली गेली पाहिजे. आपण एखाद्यासमोर भाषण बोलत असतो, सर्वजण आपल्या समोर असतात, परंतु बोलत असताना आपले पाय लटपटतात, आतून आवाज निघत नाही. धीट म्हणजे धीटपणे केले. जे कार्य आहे ते कार्य उत्तम प्रकारे आपल्या हातून झालेलं आहे, धीटपणाने केलेले आहे
जे जे आपुल्या मनास आले बळेची कवित्व रचिले या नाव धीट बोलीचे. जे जे कार्य केलेले आहे उत्तम प्रकारे प्रयत्नानुसार केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बघा, पाठ म्हणजे पाठांतर, अनेक ग्रंथांचा अभ्यास केल्यावर त्याच्या धर्तीवर आपणही काव्य रचलं. अनेक विषयांचा अभ्यास करून आपण आलेलो आहोत. त्या विषयांची चाचणी असेल, परीक्षा असेल, सराव असेल, त्याला न घाबरता उत्तम प्रकारे आपण त्या प्रश्नांची उत्तरं सोडवली आणि त्यातून आपल्याला नक्कीच यश प्राप्त झालं. पाठ म्हणजे पाठांतर, बहुत पाहिले ग्रंथांतर, तयासारिका उतार आपणच केला. जे जे दृष्टीस पडलं त्यावर जे शीघ्र कवित्व केलं जातं व ज्यात भक्ती नसते त्याला धीटपाठ असे म्हटलं गेलं. जे जे आपल्या डोळ्यांनी पाहायला मिळालं आणि त्यावर आपण कविता केली, शीघ्र कविता, परंतु त्यात भक्ती नसते, बरोबर की नाही. आपण जे बोललं गेलेलं आहे त्यातून काहीतरी प्राप्त झालं पाहिजे ना. शीघ्रची कवित्व जोडिले, दृष्टी पडिले तेची वर्णिले, भक्तीन वाचून जे केले त्या नाव धीटपाठ. कामिक, रसिक, शृंगारिक, वीर, हास्य या रसांनी युक्त ज्यात काही आश्चर्यजनक गोष्टी, विनोद आणि प्रास्ताविक वगैरे असतात त्याला धीटपाठ म्हणतात. आपण प्रत्येक पाहिले 9 रस पाहिले, बरोबर की नाही. परंतु आपण अनेक प्रकारे गोष्टी ऐकल्या, हास्य विनोद केले, दुःखसुद्धा ऐकलं, वीर, कामिक, रसिक आणि शृंगारिक यासुद्धा गोष्टी जाणून घेतल्या. त्याचासुद्धा सुंदर भाग दिलेला आहे. कामिक, रसिक, शृंगारिक, वीर, हास्य, प्रस्ताविक, कौतुक, विनोद अनेक या नाव धीटपाठ. समर्थ म्हणाले, मन ज्यावेळी कामवासनेने भरून कामाकार होते त्यावेळी कवी जे काव्य रचतो ते कामाकारच असते, त्याला धीटपाठ म्हणतात. पण अशा काव्याने भवसागरातून मुक्तता होणार नाही. आता आपल्याला लिहायचा कंटाळा आलेला आहे आणि आपण काहीही लिहित गेलो, त्याला काही अर्थ आहे का? नाही. मग मन ज्यावेळी प्रत्यक्षपणे कामवासना दिलाय ना, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता या 8 विषयांपैकी कामवासना जर आली आणि त्या कामवासनेने आपण जर काही काव्य लिहिण्याचा प्रयत्न केला तर शेवटी भवसागरातून मुक्तता प्राप्त होणार नाही. मन झाले कामाकार तैसेची निघती उद्धार, धीट पाटे परपार पाविचेत नाहीस. समर्थ म्हणाले, पोटातील भुगेची आग शांत करण्यासाठी, मनुष्याची स्तुती करण्याकरता जी विद्वत्ता प्रकट केली जाते त्या काव्यसुद्धा धीटपाठ म्हणतात. आता आपल्याला खूप भूक लागलेली, आता आपल्याकडे पैसे नाही आहेत आणि आपण कोणाच्या दुकानात गेलो, हॉटेलमध्ये गेलो, त्याला काही बघा प्रत्यक्षपणे लाडीगोडी लावली, त्याची थोडी स्तुती केली की ती व्यक्ती बघा प्रत्यक्षात आपल्याला काहीतरी खायला देत असते, फुकट खायला मिळत असते. परंतु किती दिवस हो, 1 दिवस जाईल, 2 दिवस जाईल, सारखं तर देणार नाही ना. पण या पोटासाठी, या टीसभर पोटासाठी आपल्याला कर्तव्य करणं गरजेचं आहे. तर या पोटाची जी भूक आहे, जी आग आहे, जी भुकेची आग आहे ती शांत करायची आहे. भावया उदर शांती, करणे लागे नरस्तुती, तेथे केली जे व्युत्पत्ती त्या नाव धीटपाठ. कवित्व धीटपाठ नसावं आणि ते ओढून ताडून केलेलं नसावं. कसं ते उद्धट किंवा पाखंड मताने युक्त नसावं. म्हणजे काय, आपण कविता एखादी समजा आपण लिहिली किंवा एखादा उतारा लिहिला, तो आपला तोंडपाठ नसावा. आणि जरी तोंडपाठ जरी असला तरी तो कोणाकडून ओढून ताडून केलेला नसावा, कोणाच्या दबावाखाली नसावा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्धट शब्द, ज्या शब्दाने एखाद्याचं मन दुखावेल अशा प्रकारे आपण वागायचंच नाही.
कवित्व नसावे धीटपाट, कवित्व नसावे खटपट, कवित्व नसावे उद्धट पाषांडमठ. कवित्व वादंग माजवणारे नसावं अथवा ते रसभंग करणारं नसावं. त्यामध्ये रंगबरंग प्रत्यक्षपणे करणारं आणि दृष्टांतहीन नसावंच. कवित्व नसावे वादांग, कवित्व नसावे रसभंग, कवित्व नसावे रंगभंग दृष्टांतहीन. कवित्व पाल्हालिक आणि बाष्कळही नसावं. तसंच कोणा कुटील माणसाला लक्षून बघा प्रत्यक्षपणे केलेलं नसावं. कवित्व नसावे पाल्हाल, कवित्व नसावे बाष्कळ, कवित्व नसावे कुटील लक्षून या. हीन कवित्व नसावे, बोलिलेची न बोलावे, छंदभंग न करावे मुद्राहीन. समर्थ म्हणाले हीन दर्जाचं कवित्व नसावं. त्यात काय होतं, पुनरावृत्ती अजिबात नसावी आणि छंद वृत्त वगैरेच्या नियमांचा भंगही केलेला नसावा. व्युत्पत्तीहीन तर्कहीन, कळाहीन शब्दहीन, भक्तिज्ञान वैराग्यहीन कवित्व नसावे. समर्थ म्हणाले व्युत्पत्तीहीन तर्कहीन आणि कलाहीन शब्दहीन. ज्यात भक्तिज्ञान वैराग्याचं वर्णन केलेलं नसेल असं कवित्व नसावंच ना. भक्तिहीन जे कवित्व तेची जाणावे ठोंबे मत, आवडीहीन जे वक्तृत्व कंटाळवाणे. भक्तिहीन असलेलं कवित्व म्हणजे अडाणी माणसाचं मत. आता विचार करा, भक्तीची आवड नसताना केलेलं वक्तृत्व हे कंटाळवाणेच होतं ना. ज्या व्यक्तीला भक्तीची आवडच नाही आहे आणि ती व्यक्ती भक्तीबद्दल बोलायला गेली, परंतु लोक ऐकणारे आहेत का? नाही आहे. कारण भक्तिहीन जे कवित्व. आता विषय कोणता आहे, कोणत्या विषयावर बोलायचं आहे हेच जर माहीत नसेल तर शेवटी लोक कंटाळून घरी जातील. म्हणून विचार केला की भक्तिहीन जे कवित्व तेची जाणावे ठोंबे मत, आवडीहीन जे वक्तृत्व कंटाळवाणे. भक्तिविन जो अनुवाद तोची जाणावा विनोद, प्रीतीविन संवाद घडे केवी. भक्तीशिवाय केलेले काव्य म्हणजेच विनोद किंवा करमणूक आपण ऐकतो. आणि भगवंताविषयी प्रेम नसेल तर भगवंताशी संवाद तरी कसा साधेल. कारण भक्तीविन जो अनुवाद केलेले काव्य जे असतात ते विनोद आणि करमणूक. देवाच्या नावाने आपण बघा विनोद करत असतो, करमणूक करत असतो, परंतु भगवंताविषयी जर प्रेम नसेल तर आपल्याला भगवंताची जाणीव, भगवंताची प्रत्यक्षपणे महत्त्व आपल्याला कसं कळेल आणि भगवंताशी उत्तम प्रकारे आपला संवाद तरी कसं घडेल. असो धीट पाटते ऐसे, नाथिले अहन ते चिपिसे, आता प्रसादिक ते कैसे सांगी जेल. धीटपाट या प्रकारचं कवित्व अशा प्रकारचं असतं की मिथ्या असलेल्या अहंकाराला लागलेले ते एक प्रकारचं वेडच. आता प्रासादिक कवित्व कसं असतं ते सुद्धा समर्थन उत्तमाचं दिलेलं आहे. एक धीटपाट आणि एक प्रासादिक कवित्व. वैभव कांता कांचन, जयास वाटे हे वमन, अंतरी लागले ध्यान सर्वोत्तमाचे. वैभव स्त्री आणि सोनं हे ज्याला वमनाप्रमाणे लाज्य वाटते बघा, त्याज्य प्रत्यक्षपणे, आणि ज्याच्या अंतरी सर्वोत्तमाचं ध्यान लागलेलं असतं. जयास घडीने घडी लागे भगवंती आवडी, चढती वाढती गोडी भगवत वचनाची. ज्याला घडोघडी प्रत्यक्षपणे भगवंताच्या ठिकाणी आवड उत्पन्न होत असते आणि त्यामुळे त्याला भगवत भजनात चढती वाढती गोडी लागते. आता भगवंताच्या ठिकाणी कोणाला जायला आवडत नाही हो? सर्वांना जायला आवडतं की नाही? एखादा मंदिर परिसर असेल,
तिथं बघा वातावरण उत्तमाचं वाटतं. आपल्यावर येणारी चिंता असेल, आपण एखाद्या चिंतेमध्ये पूर्णपणे आपण ग्रासून गेलेलो असतो आणि त्या ठिकाणी गेल्यावर पूर्णपणे मन शांत होतं आणि प्रसन्नसुद्धा होतं. मग शेवटी त्यालासुद्धा त्या भगवत वचनात गोडी लागते की नाही. मग जयास घडी न घडी लागे भगवंती आवडी, चढती वाढती ओढी भगवत वचनाची. जो भगवत वजनी विन जाऊ नेदी एक क्षण, सर्व काळ अंतःकरण भक्तिरंगे रंगले. आता ज्याच्या अंतःकरणात निरंतर भगवंत अचळ आणि निवांत वास करून राहिलेला असतो, तो सहज स्वभावाने जे जे बोलतो ते ब्रह्मनिरूपच. जया अंतरी भगवंत, कारण बघा जो भगवत वचने विन एक क्षणही जाऊ देत नाही आणि ज्याचं अंतःकरण सर्व काळ भक्तीत रंगलेलं असतं. आता विचार करा, आपलं मन प्रत्यक्षात पाहायला जर गेलो, अखंड ध्यान त्याच्या चरणी आहे का, त्याच्या नामस्मरणामध्ये आहे का, त्याच्या भक्तीमध्ये आपला देह आहे का, नाही आहे. आपण 5 मिनटं करू आणि 6व्या मिनटापासून आपण ते स्मरणसुद्धा विसरून जाऊ. विचार काय, एखादा आपल्या आवडीचा चित्रपट लागला, 3 तास त्या टी व्ही समोरून आपण हलणार नाही किंवा 3 तास आपण त्या मोबाईल समोरून हलणार. परंतु उपासना करायची म्हटली, देवाची भक्ती करायची म्हटली, तर आळस, झोप, कंटाळा तिथे येणार म्हणजे येणार. जया अंतरी भगवंत अचळ राहिला निवांत, तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्मनिरूपण. ज्याच्या अंतःकरणात निरंतर भगवंत अचळ आणि निवांत वास करून राहिलेला असतो, तो सहज स्वभावाने जे जे बोलतो ते ब्रह्मनिरूपच असतं. कारण निरंतर भगवंत आहे, अचळ आहे, निवांत. अंतरी बैसला गोविंद, तेने लागला भक्तिछंद, भक्तिविन अनुवाद अनिक नाही. त्याच्या अंतरी गोविंद राहिला असल्याने त्याला भक्तीचा छंद लागलेला असतो आणि त्यामुळे भक्तीशिवाय दुसरा विषयच त्याच्या बोलण्यात येत नाही. आवडी लागली अंतरी, तैसीची वदे वैखरी, भावे करुणा कीर्तन करी, प्रेम भरे नाचतू. मनामध्ये भक्तीची अत्यंत आवड असल्याने त्याची वाणी त्याचप्रमाणे भक्तीविषयी बोलणं अत्यंत प्रेमाने, करुणेने आणि भगवंताला आळवीत प्रत्यक्षात कीर्तन करून प्रेमभराने नाचत असते. भगवंती लागले मन, तेने नाठवे देहभान, शंका लज्जा पळवून दुरी ठेली. भगवंताच्या ठिकाणी मन जडलेले असल्याने त्याला देहभान उरत नाही. त्यामुळे शंका आणि लोकलाज त्याच्यापासून दूर पळून जातात. आता मन प्रत्यक्षपणे जड झालेलं असतं. शंका आणि लोकलाज विचार जर केला, आपल्या मनामध्ये नाही प्रकारच्या शंका येत असतात. मग भगवंताच्या चरणी आपलं मन का असावं. भगवंती लागली मन, तेने आठवे देहवान, शंका लज्जा पळून दुरी ठेली. भगवंताच्या ठिकाणी मन जर जडलेलं असलं तर देहवान उरत नाही. तो प्रेमरंगे रंगला, तो भक्तीमध्ये मातला, तेने अहंभाव घातला पाया तळी. बघा, तो प्रेमामध्ये प्रत्यक्षात जर पाहायला गेला रंगून गेलेला आहे. भक्तीच्या मदाने उन्मत्त होतो आणि त्यावेळी असं त्याला वाटतं की अहंभावाला जणू पायदळी तुडवीत आहे. गात नाचत निशंक, तयास कैचे दिसती लोक, दृष्टी त्रैलोक्य नायक वसोन ठेला. जो प्रेमाने, बघा आता विचार जर केला, उन्मत्त होऊन नाचत गात अनेक लोक त्याला दिसतील, परंतु त्याच्या दृष्टीत त्रैलोक्य नायक भगवंतच भरून राहिलेला असतो. ऐसा भगवंती रंगला, अनिक काही न लगे त्याला, स्वेच्छा वर्णू लागला ध्यान किती,
प्रताप. जो भगवंताच्या ठिकाणी रंगून गेलेला असतो त्याला दुसरं काहीही नको असतं आणि आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार तो भगवंताच्या रूपाचं अनेक प्रकारच्या कीर्तीचं प्रतापाचं वर्णन करू लागतो. आता भगवंताच्या ठिकाणी रंगून गेलेला म्हणजे काय? आपलं मन ज्याप्रमाणे आहे तो उपासनेमध्ये भक्तीमध्ये तल्लीन झालेला पाहिजे. नाना ध्याने नाना मूर्ती, नाना प्रताप नाना कीर्ती, तयापुढे नरस्तुती तृणतुल्य वाटे. भगवंताची अनेक प्रकारची ध्यान, अनेक प्रकारच्या मूर्ती आणि भगवंताचं विविध पराक्रम आणि अपार कीर्ती यांचं वर्णन करू लागतो. यापुढे नरस्तुती करणं त्याला बघा एखाद्या स्वेच्छा वर्णू लागला बघा. त्या ज्याप्रमाणे तृणतुल्य वाटे, अत्यंत तुच्छ वाटे. असो ऐसा भगवत व्यक्त, जोये संसारी विरक्त, तयास मानिती मुक्त साधूजन. जो या संसारात विरक्त असा भगवत भक्त असतो त्याला साधू लोक मुक्त समजतात. असो ऐसा भगवत भक्त, जोये संसारी विरक्त, तयास मानिती मुक्त साधूजन. त्याचे भक्तीचे कौतुक, तया नाव प्रासादिक, सहज बोलता विवेक प्रगट होय. त्याच्या भक्तीमुळे जे कौतुकास्पद काव्य होतं त्यालाच प्रासादिक कवित्व म्हणतात ना, आणि त्यातूनच सहजपणे विवेक प्रगट होत असते. आता त्याचंच निरूपण आहे, त्याचंच श्रवण आहे, त्याच्याच निरूपणातून त्याच्याच श्रवणातून आपल्याला सामर्थ्य प्राप्त होत असतं. ते ऐकण्याने संपूर्ण आपली दुःख, संपूर्ण आपल्या अडचणी दूर होत आहेत. मग ते जी भक्ती आहे, जी उपासना आहे ती कौतुकास्पद आहे आणि त्यालाच प्रासादिक कवित्व म्हटलेलं आहे ना. ऐसे कवित्व लक्षण, केलेच करू निरूपण, जेणे निवे अंतकरण श्रोते. आता कवित्वाच्या लक्षणांचं पुन्हा आपण निरूपण केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. त्यायोगे श्रोत्यांचं अंतकरण नक्कीच प्रत्यक्षपणे बदलल्याशिवाय राहणार नाही. कवित्व असावे निर्मळ, कवित्व असावे सरळ, कवित्व असावे प्रांजळ अन्वयाचे. आता कवित्वाच्या लक्षणांचं पुन्हा ज्याप्रमाणे श्रोत्यांचं अंतकरण नक्कीच बदलेल त्याचप्रमाणे कवित्व असावे भक्तिवळे, कवित्व असावे अर्थागळे, कवित्व असावे वेगळे अहंतेसी. कवित्व निर्मळ, सरळ, सोपे आणि प्रांजळ असलं पाहिजे. कवित्व असावे कीर्तिवाड, कवित्व असावे रम्यगोड, कवित्व असावे जाड प्रतापविषयी. भक्तीच्या बळावर जे कवित्व निर्माण झालेलं असतं ते अर्थगंभीर असतं आणि अहंभावरहित असतं. कवित्व असावे सोपे, कवित्व असावे अल्परूपे, कवित्व असावे सुल्लपे चरणबंध. त्या कवित्वात भगवंताची महान कीर्ती वर्णिलेली असावी. ते रम्य गोड व भगवंताच्या प्रतापाचं वर्णन प्रत्यक्षपणे उत्कृष्ट असं असावं. मृदू मंजुल कोमळ, भव्य अद्भुत विशाळ, गौल्य माधुर्य रसाळ भक्तिरसे. कवित्व सोपं, छोटंसं, सुलभ आणि चरणांची नियमबद्ध रचना केलेली असावी. अक्षरबंध पदबंध, नाना चातुर्य प्रबंध, नाना कौशल्यता छंदबंध, धाटी मुद्रा अनेक. भक्तिरसाने भरलेलं आणि मृदू मंजूळ कोमळ तसंच भव्य अद्भुत विशाल व्यवस्थित रचना असलेलं माधुर्ययुक्त रसाळ असावं. नाना युक्ती नाना बुद्धी, नाना कळा नाना सिद्धी, नाना अन्वय साधी नाना कवित्व. उत्तम कवित्वात पुढील अनेक गोष्टी असावेस. अक्षरबंध पदबंध, म्हणे चित्रकाव्य ज्याप्रमाणे चतुराईने रचना केलेले नाना प्रबंध, कुशलतेने रचलेले बंध आहेत. नाना धाटी नाना मुद्रा, ज्याप्रमाणे नाना साहित्य दृष्टांत, नाना तर्क धातमात, नाना संमती सिद्धांत पूर्वपक्षेसी. त्यात नाना युक्ती आहेत, नाना बुद्धी आहेत,
नाना प्रकारच्या कला आहेत, नाना सिद्धी आहेत, नाना अन्वय आहेत, असे अनेक प्रकारचे कवित्व असले पाहिजे. नाना गती नाना व्युत्पत्ती, नाना मती नाना स्फूर्ती, नाना धारणा नाना धृती, या नाव कवित्व. अनेक प्रकारचे साहित्यिक दृष्टांत, नाना तर्क वितर्क, त्यांची स्थापना, त्यांचं खंडन, पूर्व पक्षासह नाना संमती आणि सिद्धांताचं प्रत्यक्षपणे वर्णन केलेलं आहे. शंका आशंका प्रत्युत्तरे, नाना काव्य शास्त्राधारे, तुटे संशय निर्धारे निर्धारिता. नानामती आणि नाना व्युत्पत्ती, नानामती आणि नाना स्फूर्ती, नाना धारणा आणि नाना धृती ज्यात असतं त्याला कवित्व म्हटलं गेलेलं आहे. नाना प्रसंग नाना विचार, नाना योग नाना विवर, नाना तत्व चर्चासार, या नाव कवित्व. शंका आशंका आणि प्रत्युत्तर, शास्त्राधार देण्यासाठी दुसरी नाना काव्य आहेत आणि त्यामुळे अध्यात्मविषयी निर्धार म्हणून त्या योगे सर्व संशय नष्ट होत असतात. नाना साधने पुरशरणे, नाना तपे तीर्थाटने, नाना संदेह फेडणे, या नाव कवित्व. ज्यामध्ये नाना प्रसंग, नाना विचार आणि नाना योग आणि अनेक विषयांचे विवरण, तत्वांच्या चर्चा, त्यांचं सार वर्णिलेलं असं त्याला कवित्व म्हटलं गेलेलं आहे. जेने अनुताप उपजे, जेने लौकिक लाजे, जेने ज्ञान उमजे, या नाव कवित्व. समर्थ म्हणाले, नाना साधने पुरस्करणे, नाना प्रकारची तप आणि तीर्थाटने यांचं वर्णन असून नाना प्रकारचं संदेह फेडले जातात, त्यालाच कवित्व म्हटलेलं गेलेलं आहे. जेने ज्ञान हे प्रबळे, जेने वृत्ती हे मावळे, जेने भक्तिमार्ग कळे, या नाव कवित्व. नाना प्रकारच्या कवित्वामुळे काय लाभ होतो ते इथून पुढे सांगितलेलं आहे. ज्याने संपूर्णपणे पश्चाताप उत्पन्न होतो, लौकिक सुखाच्या आसक्तीची आपल्याला लाज वाटत असते आणि प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो कशी भक्ती करावी याचं सुद्धा सुंदर प्रकारे वर्णन केलेलं आहे. जेने सद्बुद्धी तुटे, जेने भवसिंधू आटे, जेने भगवंत प्रगटे, या नाव कवित्व. ज्याच्या योगे ज्ञान सदृढ होते, सुदृढ होते, वृत्ती मावळते, भक्ती मार्गाचं ज्ञान प्राप्त होत असतं. जेने सद्बुद्धी लागे, जेने पाषांड भंगे, जेने विवेक जागे, या नाव कवित्व. ज्याच्या योगे देहबुद्धी नष्ट होते, भवसागर संपूर्णपणे आटून जातो आणि भगवंत प्रगट होतो. आपण जर विचार केला, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, समुद्र आटवायचं म्हटलं तर आटेल का हो? नाही आटणार. परंतु भवसागर आटून जातो आणि शेवटी भगवंत प्रगट होतो. जेने सद्वस्तू हसे, जेने भासहा निरसे, जेने भिन्नत्व नासे, या नाव कवित्व. ज्याच्या योगे सद्बुद्धी उत्पन्न होते आणि पाखंड नाहीसे होते आणि विवेक जागृत होतो. आता आपण कुठेही जरी गेलो तरी आपण विवेकासहित जाणं आहे, कारण सावध असणं गरजेचं आहे. आणि ज्याच्या योगे सद्बुद्धी उत्पन्न होते त्या भगवंताला कधीच विसरायचं नाही. जेने होय समाधान, जेने तुटे संसार बंधन, जया माणसी सज्जन, या नाव कवित्व. ज्याच्या योगे सद्वस्तूचा साक्षात अनुभव येतो, मायेचा आभास मावळतो आणि द्वैताचा नाश होतो. आता द्वैत आणि अद्वैताचा भाग दिलेला आहे. समाधान कशामध्ये? शोधता यायला पाहिजे, साक्षात अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे. दिवस सकाळी उगवला की संध्याकाळी हा मावळणारच आहे, परंतु द्वैताचा नाश करायचा. अद्वैतामध्ये आपण या गोष्टी पाहत आहोत. द्वैत आणि अद्वैताचा भाग. समर्थ म्हणाले, ऐसे कवित्व लक्षण सांगता ते असाधारण, परंतु काही एक निरूपण बुजावया केले. ज्याच्या योगे संसार बंधन तुटून शाश्वत समाधान प्राप्त होते, ज्याला सज्जन म्हणतात. आणि कवित्व लक्षण खरं म्हणजे असाधारण आहे, पण ते कळावं यासाठी प्रत्यक्षपणे वर्णन करून दिले. आता विचार जर आपण केला, आपण कशा प्रकारे वागत आहोत, कशा प्रकारे बोलत आहोत. ज्याच्या योगे संसार बंधन तुटून शाश्वत समाधान प्राप्त होते. आपला देह जर पाहायला गेले तो नाशिवंत आहे,
मग शाश्वत समाधान कशा प्रकारे प्राप्त होईल? बघा, आपण द्वैतामध्ये कितीही जरी काही कमावलं, लोकांना सुद्धा दिसतं आणि आपल्याला सुद्धा पाहायला मिळतं, ते आहे सर्व नाशिवंत. किती पैसा जरी कमवला तरी लोकांना दिसतो, आपल्याला दिसतो. किती प्रॉपर्टी जरी आपल्या नावावर असली, लोकांना दिसतं, आपल्याला दिसतं. ही आहे नाशिवंत. आणि शाश्वतीचा भाग म्हणजे लोकांना न दिसता फक्त आपल्याला आणि भगवंतालाच जाणीव होते. ही आहे शाश्वती. काय घेऊन जाणं? समर्थ म्हणा, रिकाम्या हाताने आलेलो आहोत, रिकाम्या हातानेच जाणार आहोत. परंतु घेऊन काय जाणं आहे? तर अखंड निष्काम श्रीसेवा दास्य. ऐसे कवित्व लक्षण सांगता ते असाधारण, परंतु काही एक निरूपण बुजावया केले. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कवित्व कला निरूपणा समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.